सुपर टेस्टी एंड सुपर हेल्दी सूप एंड चाइनीज भेल सर्दियों में भी पी सकते हो और नॉर्मल डे में भी पी सकते। मिक्स वेज एंड चायनीज भेल बनवणार आहोत। मिक्स वेज सूप बनवण्यासाठी ज्या कोणत्या भाज्या घरामध्ये असेल त्याही घेऊ शकता। गाजर बारीक बारीक चॉप करून, बीन फरसबी बारीक बारीक चॉप करून घ्यायचे आहे। सूपमध्ये जेवढ्या बारीक बारीक चॉप करून भाज्या मिक्स कराल तेवढा सूपचा टेक्स्चरही छान दिसतो आणि सूप पितानाही टेस्ट छान येते। बारीक चॉप करून घेतलेली कांद्याची पात, आला चॉप करूनही घेऊ शकता, मी खिसून घेते त्याने छान बारीक होतोय। घी आणि बटर मिक्स करून तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। आला लसूण जेवढं तुम्ही सॉटे करून घ्याल तेवढं टेस्ट छान येते सूपला। कांद्याची पात, गाजर, फरसबी, कोबी आणि ब्रोकोली मिक्स करून सॉटे करून घ्यायचं आहे। भाजी पूर्णपणे शिजवून नाही घ्यायची, सूप पिताना क्रंचीपणा वाटायला पाहिजे एवढीच भाजी शिजवून घ्यायची आहे। जेवढं तुम्हाला सूपमध्ये पाणी हवं असेल तेवढं पाणी ओतून, जास्तही नाही, 2 माणसांच्या क्वांटिटीनुसार 2 वाट्या पाणी मिक्स करून कोथिंबीरीचे डेंटल टाकून घेतलेत, नंतर रिमूव्ह करून घ्यायचे। चवीनुसार मीठ आणि रेड चिली फ्लेक्स, 1 चमचा सोया सॉस मिक्स करून, रेस्टॉरंट स्टाईल जर तुम्हाला सूप हवा असेल तर यामध्ये अर्धा चमचा व्हिनेगरही मिक्स करा। ब्लॅक पेपर पावडर, मिरी पावडर थोडीच, सूपला थोडा जाडसरपणा येण्यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स करून पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर मिक्स केल्याने कॉर्नफ्लॉवर अजिबात सूपमध्ये समजून येत नाही की कॉर्नफ्लॉवर मिक्स केलाय म्हणून। तुम्हाला जर सूपमध्ये जर कॉर्नफ्लॉवर जर आवडत नसेल तर तुम्ही असंही नॉर्मली पिऊ शकता सूप। कोथिंबीरीचे डेंटल जे मिक्स केलेले होते ते साईडला रिमूव्ह करून घ्यायचं आहे। कोथिंबीरीचा सूपमध्ये फ्लेवर पाहिजे होता म्हणून डेंटल मिक्स करून घेतले होते ते रिमूव्ह करून घ्यायचं आहे। सूपची थिकनेस जाडही नाही आणि पातळही नाही, याप्रमाणे करून घ्यायचं आहे सूप। थंडी आणि थंडीमध्ये सूप वाव। बाउलमध्ये सूप सर्व करून घ्यायचं आहे। मिक्स वेज सूप, सुपर टेस्टी आणि सुपर हेल्दी सूप, चाव टाईप, इंडियन रेल्वे टाईप चायनीज भेल। दादर रत्नागिरी ट्रेनला ही चायनीज भेल हमखास भेटते। बारीक चॉप केलेली लांब लांब कट करून घेतलेली कोबी, जेवढी लांब लांब बारीक बारीक कट करता येईल तेवढी कोबी कट करून घ्यायची आहे। स्प्रिंग अनियन, कांद्याची पात बारीक कट करून, चायनीज भेलच्या ग्रेव्हीमध्ये कांद्याची पात असेल तर चायनीज भेलची सेम टेस्ट येते। अर्धा आला तुम्ही चॉप करूनही घेऊ शकता, मी खिसून घेते। 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून नाहीतर लसूण ठेचूनही घेऊ शकता। 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर, खूप सारा पाणी, कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे तर 5-6 लोकांचे चायनीज भेलची ग्रेव्ही तयार होईल। कॉर्नफ्लॉवर बुडाला जाऊन बसतो तर पाण्यामध्ये एकसारखं करून घ्यायचं आहे। खायचा कलर घेतलाय टॅमॅटो रेड कलर। चायनीज भेल जर तिखट असेल तर खाण्याची मजाच वेगळी, तर मी 4 ते 5 मिरच्या ग्राइंड करून घेतलेल्या आहेत। तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या। तेल, लसूण आला तेलावर सॉटे करून घेतल्याने टेस्ट छान येते। ग्राइंड करून घेतलेली हिरवी मिरची तीही तेलामध्ये चांगले सॉटे करून घ्यायची आहे। जेवढे तुम्ही आला लसूण मिरची तेलामध्ये सॉटे करून घ्याल तेवढी टेस्ट छान येते चायनीज भेलला। तिखट मसाला 1 चमचा, काश्मीरी रेड चिली पावडर 1 चमचा, थोडीच हळद, मसाला सॉटे करून घ्यायचा आहे। थोडा पाणी मिक्स करून उकळवून घ्यायचं आहे। तेलावर कांद्याची पात मिक्स करून नाही घ्यायची, वरून कांद्याची पात मिक्स करून घ्यायची आहे। तेलावर जर कांद्याची पात सॉटे करून घेतली तर कांदा भाजल्यासारखा स्मेल येतो चायनीज भेलला। गॅसची फ्लेम स्लो ठेवून कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर ग्रेव्हीमध्ये मिक्स करताना कॉर्नफ्लॉवर पहिला हलवून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरता मीठ। गॅसची फ्लेम फास्ट करून ग्रेव्ही एकसारखी स्टर करून घ्यायचं आहे, नाहीतर कॉर्नफ्लॉवर बुडाला लागेल। खायचा कलर फूड कलर 1 पिंच, मी टॅमॅटो रेड कलर घेतलाय। बाहेरून जी चायनीज भेल खातो त्याच्यामध्ये भरपूर कलर असते, यामध्ये बीट ग्राइंड करून रेड बीटाचा कलरही मिक्स करू शकता। चायनीज भेलमध्ये हजिनामोटा टाकला जातो, मी घरात खायचा आहे म्हणून 1च पिंच टाकते। हजिनामोटा शरीरासाठी खूप हानिकारक आहे, यामध्ये हजिनामोटा 1/3 टीस्पून पाहिजे पण मी टाकत नाहीये, तुम्हाला जर आवडलं तर टाका। चायनीज भेलच्या ग्रेव्हीमध्ये 1-1.5 चमचा सोया सॉस टाकायला विसरू नका, मी टाकायला विसरले। ग्रेव्ही पूर्णपणे जाडसर करून घ्यायची आहे। थोडी काळजी घ्यायची आहे, ग्रेव्ही स्टर करताना ग्रेव्ही मधल्या बुडबुड्या हाताला भाजण्याची शक्यता। पाहू शकता एवढी जाड करून घ्यायची आहे, खाली उतरल्यावर थंड झाल्यानंतर अजून जाड होईल ग्रेव्ही। वरून स्प्रिंकल अनियन, कांद्याची पात। मंचुरियनची ग्रेव्ही याच पद्धतीत असते।
चायनीज भेल तयार करून घ्यायची आहे। बारीक चॉप केलेली कोबी, चायनीज भेलची सेव आणि वरून ग्रेव्ही तुम्हाला आवडेल तेवढी मिक्स करून चायनीज भेल वाव प्लेटमध्ये सर्व करून व्हेज सूप अँड चायनीज भेल। व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हेज सूप अँड चायनीज भेल खायला आणि बनवायला विसरू नका। हरभरा सुपर टेस्टी हरभरा टिक्की मी लवच्या शेपने शेप देऊन कोणत्याही शेपमध्ये टिक्की बनवू शकता। क्रिस्पी अँड डिलिशियस हरभरा टिक्की स्नॅक्स। फुगून घेतलेले हरभरे कुकरला लावून पटकन शिजण्यासाठी त्यासोबत 2 बटाटे छोटे छोटे सालं काढून 2 भागांनी कट करून त्याने पटकन शिजतात। पूर्णपणे बटाटा शिजण्यासाठी कट लावून घेतल्याने ते पूर्णपणे शिजून निघतात। बॉईल होण्यासाठी पाणी आणि चवीपुरता मीठ, यामध्ये हळदही मिक्स करू शकता। बॉईल करताना हळद मिक्स केल्याने टिक्कीचा कलरही छान येतो आणि टिक्कीची चवही वाढते। 3 शिट्ट्या कुकरला लावून हरभरे आणि वाटाणे चांगले शिजवून तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार मी 2च मिरच्या चॉप करून घेतल्यात आणि 1 कांदा, आल्याचा 1 तुकडा चॉप करून नाहीतर पेस्टही घेऊ शकता, मी खिसून घेतलाय। स्प्रिंग अनियन, कांद्याची पात आणि लसूण बारीक चॉप करून, लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या घेतल्या चॉप करून। कुकरची वाफ घालून बटाटे हरभरे शिजलेले एक साईडला काढून आणि पाणी एक साईडला काढून घ्यायचंय, कारण की आपल्याला टिक्कीमध्ये पाणी नाही घ्यायचंय। बटाटे आणि हरभरे मॅश करून मी कुटून घेतले, तुम्ही मॅशरनेही मॅश करू शकता। मिक्सरला लावलं तर फाईन पेस्ट तयार होईल आणि जर फाईन पेस्ट झाली तर टिक्की एकदम छान नाही लागणार खायला। हलक्या हाताने मॅश करून घ्यायचं आहे। बाकीचे कट करून घेतलेले इन्ग्रेडियंट्स ते मिक्स करून आला, कांदा, मिरची, लसूण, स्प्रिंग अनियन, कांद्याची पात, कॉर्नफ्लॉवर 1 चमचा, तुम्ही तांदळाचा पीठही घेऊ शकता, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, साबूत जिरा आणि बॉईल करताना मीठ मिक्स केलेला होता, थोडा 2 पिंच मीठ मिक्स करून घ्यायचं, जास्त नाही मीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आमचूर पावडर चटपटीसाठी। बॉईल करताना मी हळद मिक्स नव्हती केलेली, थोडी हळद सर्व एकजीव करून पाणी मिक्स नाही करून घ्यायचं आणि पाणी जर लागला तर 1 चमचा तेल मिक्स करून घ्या। टिक्कीची साईज किती मोठी छोटी पाहिजे असेल त्याप्रमाणे टिक्की बनवून गोल शेपनेही बनवू शकता। मी हार्ड शेप लव शेपने बनवून घेते, तुमच्याकडे जर कोणता साचा असेल त्या शेपनेही बनवू शकता। लव शेपने शेप देऊन साईडच्या कडा रिमूव्ह करून छान असे लव तयार करून घ्यायचे आहेत। टिक्की खाताना क्रंचीपणासाठी भाजलेले शेंगदाणे कुटून टरफलं काढून मिक्स करून त्याने छान टिक्की क्रंची लागते। लव शेपने सर्व टिक्क्या बनवून, तुमच्याकडे जर कोणत्याच प्रकारचा जर साचा नसेल तर राऊंड शेपनेही टिक्की छान होते। गॅसवर पॅन ठेवून गरम करून त्यामध्ये 1 चमचा हिंग, टिक्की शालो फ्राय करून तुम्ही डीप फ्रायही करू शकता। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून शालो फ्राय करून, फास्ट जर गॅस ठेवलीत तर करपतील पटापट। कशासोबतही स्नॅक्स सर्व करू शकता आणि घरी कोणी जर गेस्ट येत असतील तर त्यांनाही सर्व करू शकता स्नॅक्स म्हणून। टिक्की उलटा पालट करून साईडून थोडा ऑइल सोडून क्रिस्पी क्रंची होतपर्यंत फ्राय करून क्रिस्पी डिलिशियस हरभरा टिक्की प्लेटमध्ये सर्व करून। चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि स्नॅक बनवायला आणि खायला विसरू नका।